हा एकदम एकदम बरोबर बोलताय तुम्ही. जय सर ना एकदम वन मॅन शो झालेत. म्हणजे आज हा गडफत्ते, उद्या तो गडफत्ते, परवा आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. कसलंच टेन्शन नाही. कसले प्रॉब्लेम? म्हणजे अरे ते दाभोळकर त्याच्यावर चिडतात ना, म्हणून. पण आता सरांनी त्याचं कौतुक केलं म्हणून म्हटलं आता सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, काहीच टेन्शन नाही. पण अविनाश सर सुद्धा किती बदललेत ना. हो, अविनाश सर येणार म्हटल्यानंतर केवढं टेन्शन आलं होतं. पण तुझ्या लग्नाचं कळल्यानंतर किती समजूतदारपणा त्यांनी दाखवला. मला वाटलं काय होईल नाही, पण आता खूप बरं वाटतंय. आदिती मॅडम, तुम्ही ना इथून पुढे अजिबात टेन्शन घेऊ नका. नॉर्मल राहा, एकदम नॉर्मल राहा. जय सर आहेत तुमच्या बरोबर. नाही म्हणजे कदम सर पण आहेत. ऑफिस मधले सगळे तुमच्या बरोबर आहेत. मी आहे स्वतः स्वरूप तांगडे तुमच्या बरोबर. अविनाश सर पण आहेत तुमच्या बरोबर. तसे कधी कधी अविनाश सर भडकतात, पण आधीच्या मानाने खूपच कमी भडकतात. त्यांच्यामध्ये हा बदल झालाय. कुणामुळे? औंधमुळे बदल झालाय. नाहीतर आधी कोण त्यांच्या समोर नजर वर करून उभा राहील तो शपथ जम्बोदग्नीचा अवतार नुसता. मी तर ना लांबूनच पळून जायचो. त्यांचा राग सहन करा उगाच. अविनाश सर, तुम्ही निघालात का? कोणाला सोडायचं? उद्या भेटूया. अरे आदिती, तू एक काम कर, आधी हसून घे आणि मग सांग काय झालंय. अरे खरंच किस्साच असा आहे ना, तू ऐकशील ना तर तू सुद्धा हसशील. काय झालंय? तुला माहितीये, आज तांगडे सरांचं कौतुक करत होता. मग हसण्यासारखं काय? अरे पुढे तर ऐक. तो सरांचं खरंच कौतुक करत होता आणि मग तो त्यांच्या रागीट स्वभावाचं वर्णन करायला लागला. म्हणजे सरांचा राग असाच आहे, तसाच आहे. आणि हे बोलत असताना सर त्याच्या मागे येऊन उभे राहिले आणि त्याचं सगळं बोलणं ऐकत होते. काय? हो, बरं त्यात मी आणि अरविंद काका त्यांना सतत सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मागे सर आहेत, ते ऐकतायत. पण कसलं काय, त्याची गाडी सुटली ती सुटली, थांबायचं नावच घेईना. मग काय, मीच म्हटलं, अविनाश सर तुम्ही? असं म्हटल्यावर त्याला कळलं की सर मागे उभे आहेत ते. तांगडे, बापरे, भयंकर उत्साह आहे त्याच्यात. कुठून आणतो एवढा उत्साह कोणास ठाऊक. पण आता त्याचं काही खरं नाही आहे उद्या. नाही, मला नाही वाटत सर त्याला काही बोलतील. हा म्हणजे रागवतील, पण खूप काही बोलणार नाही. सरांचा खूप विश्वास आहे सगळ्यांना. आता हेच बघ ना, जुई आणि साई दोघांनाही एवढी मोठी जबाबदारी दिली एवढ्या विश्वासाने. जुई मला थोडी कमी कॉन्फिडंट वाटली. हा कदाचित तिचा अनुभव थोडा कमी पडतोय. पण
अनुभवाने हळूहळू वाढेल तिचा कॉन्फिडन्स. आणि साई सुद्धा तसा नवीनच आहे ना, हळूहळू त्याला सुद्धा होईल कामाची सवय. पण जुईने साई बरोबर नीट काम केलं पाहिजे, नाहीतर ती सतत तुला विचारायला येते ना सगळं. हा, मग थोडं अडलं तर सांगायला काय हरकत आहे? नाही नाही तसं नाही जय, पण मग कसं? कोणीतरी जेलस होत आहे का जुई मला सगळं विचारते म्हणून? एक मिनिट हा, असा गैरसमज ठेवू नकोस मला. मी का जेलस फील करू? कळतंय ते. हो का? तुला तर आता सगळंच कळत असेल ना. तू दाभोळकर द सेकंडनेस ना आपल्या ऑफिस मधला. आता तू पण बोल. अरे म्हणजे काय, दाभोळकर सरांचा माणूस त्यांच्यापासून तोडलास तू. कोणाला जमेल का असं? मला तर आता दाभोळकर वर्सेस दाभोळकर दिसतात. टफ कॉम्पिटिशन आहे. आणि आज तर तू त्यांना मात दिलीस. नाही आदिती, मला कोणालाही मात द्यायची नव्हती आणि द्यायची नाहीये. मी आज जे काही केलं त्यात आपल्या कंपनीचा फायदा आहे म्हणून ते केलं. कुणालाही हरवण्यात मला काही इंटरेस्ट नाही. हा, पण माझ्या आयुष्यात मला जिंकायचं. त्यासाठी माझे जे प्रयत्न चालू आहेत त्याला यश मिळू दे म्हणजे झालं. मिळेल, नक्की मिळेल. आज जरी तुझी बरोबरी पप्पांबरोबर होत असली ना, तरी सुद्धा जय तुझ्यात असे काही गुण आहेत जे तुला त्यांच्यापासून वेगळं ठरवतात. आणि जय तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि ते तुझे नाही, आपले प्रयत्न असतील. आणि आपण नक्की जिंकू. आज तुझ्या डब्यात कोणती भाजी देऊ? फ्लॉवर? काही दे ग. तरी सांग ना. आदिती काही दे म्हणालो ना. हा काय प्रश्न आहे का कोणती भाजी देऊ? अरे असं काय झालंय? एवढा पॅनिक का होतोयस? आदिती, आज माझ्या 2 मीटिंग्स, त्यातली एक खूप महत्वाची. 3 महिने प्रयत्न केल्यानंतर दालमियांची अपॉइंटमेंट मिळाली आणि ती त्यांची अपॉइंटमेंट रिकन्फर्म करून निघायचंय मीटिंगसाठी. पण अर्धा तास झाला, फोन कोणी उचलत नाहीये. अरे मग थोड्या वेळाने फोन करून बघ. अगं पण तेवढ्यात जर त्यांनी दुसरी काही अपॉइंटमेंट घेतली तर? पण आता त्यांनी वेळ तुला दिलीये ना. आदिती, दालमिया मोठा माणूस आहे. त्याला दुसरं काही महत्वाचं काम आलं तर तो माझ्यासाठी नाही थांबणार. अरे असं कसं होईल? बघ आदिती, आता प्रश्न विचारू नकोस. अरे एक मिनिट. हा हॅलो सर, जयराम खानोलकर बोलतोय देवटूर्स मधनं. आजची आपली ती मीटिंग. ओके सर. काय झालं? कॅन्सल झाली मीटिंग. तर पुढे 2 आठवडे भेटणार नाहीत दालमिया. दालमिया? हे म्हणजे दालमिया इंटरनॅशनल? अरे ते तर पप्पांचे मित्र आहेत. हो हो, आता आलं लक्षात माझ्या. काय? तुझ्या पप्पांनीच मीटिंग कॅन्सल करायला लावली असणार. जय काय बोलतोयस तू? आता हे काय नवीन आहे का आदिती? कालपर्यंत फायनल झालेली मीटिंग आज अचानक कॅन्सल कशी होते? अरे त्यांना काहीतरी अर्जंट काम आलं असेल. मग त्यांनी तसं मला आधी सांगितलं नसतं का?
नाही, तुला माझं पटत नाहीये का? मी बोलतोय ते पटवून घ्यायचं नाहीये. मला एकतर हल्ली तुझ्या पप्पांचा काही भरोसा नाही. सॉरी, मी त्यांच्याबद्दल बोलल्यामुळे जर तुला राग आला असेल तर आय एम सॉरी. कोणाबद्दल बोलतोयस त्यापेक्षा ज्या पद्धतीने बोलतोयस ना त्याचं जास्त वाईट वाटतंय जय. अगं आदिती, मी आदिती, हा हे बघ, जयच्या भाजीत मीठ घातलंय, तुझ्या भाजीत मात्र घालायचं राहिलंय. तर मी डबे भरते, तू हा चहा जरा जयला नेऊन दे. काकू मी भरते डबे, तुम्ही प्लीज चहा द्याल त्याला. का काय झालं? नाही काही नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. कुणावरून? त्याला सध्या काही कारण लागतं का? काही झालं तरी त्याचा चुकीचा अर्थ काढायचा आणि नुसती चिडचिड करायची. नाही ते काय नाही, आता मी तर ठरवलंय. काय? मी जयशी बोलणारच नाही. बरं, किती दिवस? म्हणजे किती तास? ते मला नाही माहित, पण मी नाही बोलणार. काकू प्लीज तुम्ही द्याल का त्याला चहा? मी भरते डबे. बरं बरं, मी नेऊन देते चहा. झालं? एवढं काय चिडायचं? पण मी आता ठरवलंय जय, मी ना तुझ्याशी बोलणारच नाही. नीट पुसून घ्या तांगडे. उद्यापासून ही पुसायची संधी नाही मिळणार. पुस्तक काय पुसायचं? लगेच पुसा सर याच्या अगोदर. कुठल्या तोंडाने सरा समोर जाणार आता? ह्याच तोंडाने बोल ना तांगडे. किती वाचा 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 ह्याच तोंडाने बोलला. रजा घेऊ का? नाही नको, नवरस रजा नाही देणार. बोलशील का? बोलशील 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 नाही. आता आई बापाला कसं पैसे पाठवायचं? जय सर आदिती मॅडम कडून घ्यायचं का सारखं पैसे? हा कसं? नाही नाही, चला चला सर याची वेळ झाली. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तांगडे, सॉरी सर, काल मी जे बोललो ना ते मला वेगळं बोलायचं होतं. म्हणजे तुम्ही जे ऐकलं ना ते मला बोलायचं नव्हतं, मला वेगळंच बोलायचं होतं. पण तुम्ही जे ऐकलं ते बरोबर ऐकलं. म्हणजे काय झालं ना, ते आदिती मॅडमचं असं झालं ना प्रॉब्लेम, ते त्यामुळे ना आम्ही असं सगळं खूप घाबरलो. मग आम्हाला असं वाटलं की तुम्ही काहीतरी म्हणाल, तुम्ही चिडाल. का नाही चिडलात तुम्ही? का 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 तर आदिती मॅडमची काही चूक नव्हती ना. तुम्ही समजूतदार आहात असं मला म्हणायचं होतं. पण मी वेगळं बोललो, तुम्ही वेगळं ऐकलं असं मला. तर मी वेगळंच बोलतोय, सॉरी. तरी तांगडे तुझं तोंड चालूच आहे अजून. झालं? आता एक गरम कॉफी आणशील? हो आता आणतो. आणि मशीनची नाही, तुझ्या हातची. खूप दिवसात प्यालो नाहीये. काय झालं? नाही म्हणजे सर एक चार म्हणजे तुम्ही खरंच बदललाय. तुझ्या हातची कॉफी मी आधी मागायचो, मग बदललोय का? नाही म्हणजे
मी इतकी वर्ष तुमच्याकडे काम करतोय, तेव्हाचे अविनाश सर आणि आताचे अविनाश सर याच्यामध्ये असा फरक आहे हो चांगला. म्हणजे हे बेस्ट आहे सर. मस्त. आता एक बेस्ट कॉफी आणशील? प्लेजर. ऐक ना, आपण जयची वाट बघूया. तो आला की सगळं सॉल्व्ह होईल. त्या अगोदर आपण एकदा ट्राय करू ना. अरे मग मगापासून आपण काय करतोय? अगं आपण फक्त अर्धा तास लवकर आलोय आणि त्यात पण पहिल्या 10 मिनिटं नंतर काम सुरू केलंय, म्हणजे 20च मिनिट काम केलंय. एवढ्यात थकली का तू? अरे पण मग मला माहिती आहे की आपल्याला हे नाही जमणार आहे, तर कशाला उगाच? बरं ठीक आहे, तुला नसेल जमत तर तू नको करू, मी एकदा ट्राय करतो. ठीक आहे, मी जयची वाट पाहतेय, तोपर्यंत तुझ्याकडे वेळ. जय आला की मी त्याला विचारणार. काय ग जुई, काय झालं? काय नाही नंदिनी मॅडम, थोडासा गोंधळ झालाय, पण जय आला की होईल सॉल्व्ह. काय झालं साई? मला काही बोलायचंच नाहीये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अदिती, जय कधी येणार आहे माहितीये तुला? नाही, मला नाही माहिती. अगं जरा काम होतं त्याच्याशी. तू साईला का नाही विचारत? तो सांगेल तुला. तुम्ही दोघं बसून विचार करा ना एकत्र. आदित्य मॅडम, मी मागापासून हेच सांगायचा प्रयत्न करतोय तिला, पण तिला पटतच नाहीये. थोडं काय अडलं तरी जयला विचारायचं म्हणते. म्हणजे असं विचार करायला काही वेळच देत नाही. एक मिनिट, तू मगाशी म्हणलास की तुला काही बोलायचं नाहीये म्हणून. मी सिनियर आहे तुझी. जुई, बर मी ज्युनियर आहे, झालं. काय तांगडे, आता काय तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेस? काय झालं? हसताय काय सगळं? जय सर, अदिती मॅडम आहेत ना, त्या साई सर आणि जुई मॅडमला सांगत होत्या की छोट्या मोठ्या गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत ना, ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा ना. काय अडलं तरी सारखं जय सर जय सर जय सर असं करू नका. बरोबर आहे ना अदिती मॅडमचं? जय सर. असं काही नाहीये. जुई, तुला काही अडलं तर तुम्हाला विचारत जा. बोल, काय झालंय? तू आत्ताच आलायस तर जरा रिलॅक्स होतोस का? नाही नाही, तू बोल ना, काय झालंय? हा, एक मिनिट. हा, साई ती फाईल दे ना. हे बघ, सगळाच गोंधळ झालाय. हा हा, काय? आदिती मॅडमचं असं झालं ना प्रॉब्लेम, ते त्यामुळे ना आम्ही असं सगळं खूप घाबरलो. आणि ना मग आम्हाला असं वाटलं की तुम्ही काहीतरी म्हणाल. का नाही चिडलात तुम्ही? का का तर आदिती मॅडमची काही चूक नव्हती ना. मे आय कम इन सर? सर, हाँ मे आय कम इन प्लीज? हाँ, या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, आज लवकर आलात तुम्ही ऑफिसमध्ये?
हो, एक महत्वाची मीटिंग आहे दुपारी, त्यासाठी आलोय. म्हणजे त्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये नाही का? का? काही अर्जंट काम आहे का? नाही, तसं नाही. पण दुपारनंतर आऊ असेल. ओके. पण तुम्ही आता काही काम आहे? हां. सर, ही फाईल यात इंटरनॅशनल टूर्सच्या सगळ्या डिटेल्स आहेत. मी एक काम जरा 2 मिनिटात संपवतो, मग आपण यावर बोलूया. मी नंतर येते. नाही नाही, बसा ना तुम्ही, संपेल लगेच, बसा. आज जय जरा जास्तच चिडला. मुळात चिडण्यासारखं काही कारणच नव्हतं. इतरांशी खूप चांगला वागतोय तो. जुईशी सुद्धा गोड बोलला. हरकत नाही, बोलायलाच हवं. कलिग आहे ना ती.